मिरजेत गणेश तलाव साप्ताहिक स्वच्छता अभियानाला सुरुवात. महापालिका, राजेसाहेब ऑफ मिरज फाउंडेशन, रोटरी क्लब आणि शाळेतील विद्यार्थ्यांचा पुढाकार. मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलाव कचऱ्याच्या विळख्यात सापडलं असून या गणेश तलावाची साप्ताहिक स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. महापालिका, आरोग्य विभाग, राजेसाहेब ऑफ मिरज फाउंडेशन, रोटरी क्लब आणि इतर सहयोगी संस्थांबरोबर समन्वय साधून जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था आणि पर्यावरण प्रेमींनी या स्वच्छता मोहिमेसाठी पुढाकार घेतलेला आहे. आज फलकाचे उद्घाटन आणि समाज प्रबोधनपर प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले. कुमुदिनी माने पाटील हायस्कूल आयडियल स्कूल दिंडी वेस्टचे विद्यार्थी, शिक्षक हजर होते. यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे, रोटरीचे अध्यक्ष सेक्रेटरी, राजेसाहेब फाउंडेशनचे मारुती नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मकरंद भाऊ देशपांडे, उपायुक्त स्मृती पाटील यांनी गणेश तलाव परिसरात नागरिकांशी संवाद साधून समस्या समजून घेतल्या आणि या स्वच्छता उपक्रमाची संकल्पना आणि काम अथकपणे सुरू ठेवण्यासाठी सुधीर गोरे यांच्यासह पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेतला. आत्तापर्यंत आपण बघत होतो की काहीतरी एखादी वस्तू देणं किंवा असं करणं हे एवढंच करत होते, पण आत्ता रोटरी क्लबने एक असा हे घेतला आहे की ह्या स्वच्छतेमध्ये भाग घेणाऱ्या लोकांना, ह्या स्वच्छतेमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते स्वच्छता दूत म्हणून रोटरीतर्फे एक प्रशस्तीपत्रक देणार आहेत. आपल्या रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी आता आलेत. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी नेमकं काय करायचं ठरवलं याच्याबद्दल थोडंसं सांगावं. स्कूलच्या मुली आहेत. गेले 4 महिने झालं हा आमचा या ठिकाणी उपक्रम चालू आहे मॅडम. आणि या कार्यक्रमामध्ये ह्या ज्या मुली मागं दिसत आहेत कुमुदिनी माने पाटील गर्ल हायस्कूलच्या, ते 5 शनिवार मॅडम त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचे वेगवेगळ्या मुली येत आहेत, ते सगळं स्वच्छ करणं, कचरा काढणं, डंप करणं, ह्या सगळ्या मुलींनी स्वतः काम केलेलं आहे. आणि ह्यांना आमचे अध्यक्ष, रोटरी क्लबचे अध्यक्ष या सिद्धार्थ मजदी आणि आमचे आशुतोष या ठिकाणी, स्वामीजी सेक्रेटरी आणि आमचे सर्व मेंबर्स, अशा सर्व जे 5 वेळा काम करतील इथं गणेश तलावाच्या स्वच्छता अभियानात, त्यांना स्वच्छता दूत म्हणून या ठिकाणी आपण प्रमाणपत्र देऊन सन्मानित या ठिकाणी करणार आहोत आणि स्वच्छतेची माहिती या ठिकाणी देणार आहोत. रोटरी क्लबच्या वतीनं या ठिकाणी विविध अशा प्रकारचे काल रात्री आपण हे पोस्टर्स या ठिकाणी लावलेले आहेत. भिंतीवरती भिंतीपत्रकं लावलेली आहेत. या ठिकाणी वाहनावरती पण या ठिकाणी आपण स्वच्छता अभियानात केले. आज रॅली काढलेली आहे. त्या सर्व मुलींचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. खास करून मॅडमचं अभिनंदन करतो, मकरंदजींचं या ठिकाणी अभिनंदन करतो. या खास करून आमच्या या ठिकाणी या सर्व अभियानाला कार्य हे देणारे आमचे GMO या ठिकाणी इथं आहेत. त्यांचंही मी कौतुक करतो, कारण त्यांनी आम्हाला खूप प्रेरणा या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे या ठिकाणी जे आपले पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्यांचे मुख्य अशा प्रकारचे ते ह्या अभियानात पर्यावरणाचे आहेत. आणि ह्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हा गणेश तलाव अशाच प्रकारे या ठिकाणी स्वच्छ राहावा, ह्यासाठी सुंदर राहावा. आणि मॅडम त्यासाठी रोटरी ग्लोबल ग्रँट करेल आणि ग्लोबल ग्रँट करण्यासाठी आपण सर्वतोपरी या ठिकाणी आपण प्रयत्न करणार. सगळ्यांना नमस्कार, रामकृष्ण हरी. आता वारीची सगळी वारी वगैरे मिरजमध्ये येत आहेत आणि आपण स्वागत पण करत आहेत. पण ही वेगळी वारी आपल्याला पाठीमागे दिसते आणि स्वच्छतेची वारी आहे. आणि गेले जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून दर शनिवारी थोडंसं आपला जो गणेश तलाव आहे त्या स्वच्छतेचं काम सुरू आहे. आता झाडं वाढलेली आहेत. इतरही काही आम्ही झाडं लावण्याचे वगैरे सगळे उपक्रम घेत आहोत. आज आपल्यासोबत पूर्ण मिरजेचे जे राजेसाहेब आहेत त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं आम्ही हे सगळं करत आहोत. त्यासोबत सुधीर गोरे साहेब आहेत, त्यांचं फाउंडेशन आहे. खास करून आपले मिरजेचे मकरंद देशपांडे साहेब पण इथं आहेत की जे या सगळ्या कार्यक्रमात नेहमी आमच्यासोबत असतात. रोटरीचे फडके सर आहेत, रोटरीचे अध्यक्ष पण येत आहेत. आणि एक ही वारी अखंड अशीच वर्षभर सुरू ठेवायचा आमचा मानस आहे आणि आम्ही ते करणारच आहोत. तर एवढ्या परिसरातल्या लोकांना माझं आव्हान आहे की रस्त्यावर कचरा टाकू नका. कोरडा कचरा तुम्ही ठेवला तरी चालतोय. आम्ही मान्य करतो की दररोज आमची घंटागाडी तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल, पण आठवड्यातले 3 दिवस तरी ही गाडी आपल्या दारात येत असते. आणि कोरडा कचरा टाकायला काहीही हरकत नाही की 3 दिवसातनं एकदा टाकणे, पण आपल्या घरातलं उचलण्याने आपल्या दारात नाही टाकणे हा काय त्याच्यावरचं म्हणजे सोल्युशन नाही आहे कुठल्याही कचऱ्यावरचं. त्यामुळं कचरा इतरत्र आपल्या घराशिवाय आणि कचऱ्याच्या डब्याशिवाय कुठेही टाकणे, एवढं जरी आपण काळजी घेतली की कचरा म्हणजे कचऱ्याचा डब्बा, एवढं जरी रिलेशन आपण लावून ठेवलं तरीसुद्धा खूप स्वच्छ होईल. इथल्या सगळ्याच नागरिकांना माझं आव्हान आहे की इथं रस्त्यावर अजिबात कचरा टाकू नका. अगदीच तुम्हाला वाटेल तर केव्हाही आम्हाला फोन करा. आम्ही म्हणत नाही की आरोग्य विभाग अगदी तत्परतेनं त्या वेळा करत असेल, पण तुम्ही जर हाक दिली,
तुम्ही साथ दिली तर प्रतिसाद आमचा नक्की असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आम्हाला साथ द्या. प्रतिसाद रूपे आम्ही तुमच्यासोबत उभे राहून सगळं स्वच्छता करण्यासाठी. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.